नमस्कार मंडळी, मी शुभम गावणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय थेट आपल्या कोकणातून। तर मित्रांनो, सध्या मी आता गावी मे महिन्याचा, तर गरमी भरपूर आहे गावाला आता। तर आता मी आहे बाहेर, म्हणजे बाहेर आता आलोय, बहिणीला सोडायला होतो जस्ट धेनला। तर आता मी जातोय अंजारले मार्गे, म्हणजे कड्यावरचं गणपती दर्शन करून अंजारले करून तिकडून केळशी मार्गे जाणार आहे घरी। तर आपण आता फिरणार आहोत, तर आजचा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। तर आता मी पहिलं दर्शन करायला जाणार आहे कड्यावरचं गणपती। तर गणपतीचं दर्शन करणार आहोत आपण, त्यानंतरला मग अंजारल्यातून उतरून खालतून केळशी मार्गे घरी। तर जाऊया आता, निघूया। तर मी आता एकटाच आहे, बहिणीला आणली सोडायला धेनला, तर तिला घरी सोडले आणि ते मी निघालोय गणपती दर्शन करण्यासाठी। तर चला जाऊया आपण, एकटाच आहे त्यामुळे काय मोबाईल मला व्हिडिओ करता येणार नाही। तर चला जाऊया। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकताय आता मी आलोय अंजारले कड्यावरचा गणपती गेटवरती आहे खालती। तर दापोली मार्गे रोड आहे, दापोली मार्गे मी आलोय, म्हणजेच आलो तोंडली मार्गे, आमचा मध्ये रस्ता झाला आहे त्या मार्गे आलो होतो। तर आता जातोय वरती गणपती दर्शन करण्यासाठी। तर चला जाऊया। तर मित्रांनो बघा, दाखवले मार्ग कड्यावरचा गणपती। तर तुम्ही नवीन आलात तरी पण काही चुकण्याचं हे येत नाही, आणखी सर्व द्यायला आहे। तर बघा वरतून गाड्या येतात, इकडे भरपूर गर्दी असते अंजारले आणि इकडे गणपती दर्शनासाठी केळशी साईडला। तर चला जाऊया आपण। तर मित्रांनो, फायनली कड्यावरच्या गणपती आलोय। तर आता ठीक येतं घेऊन, चला। तर बघा कड्यावरचं गणपती मंदिर तुम्ही बघू शकताय। आता जातोय आपण दर्शनाला। तर मित्रांनो जातोय आतमध्ये, चप्पल बाहेर काढून ठेवलं। तर मित्रांनो फायनली मी मंदिरमध्ये आलो, बाप्पाचं दर्शन घेतलं, बाप्पाची पूजा देखील केली। तर बघायला गेलो तर अंजारले गावातील श्री गणेश जागृत देवस्थान आहे आणि कड्यावरचे गणपती म्हणून हा एक मंदिर प्रसिद्ध आहे। तर मंदिराची स्थापना ही इसवी सन 1430च्या सुमारास झाली आहे असे सांगतात। तर हे काम शक्य 1706 सन 1784 मध्ये पूर्ण झाले। या मंदिराची लांबी 55 फूट असून 39 फूट व उंची 62 फूट आहे। मंदिराच्या बांधणीवर वेगवेगळ्या काळातील म्हणजे मोगल, रोमन, गोथिक शैलीचा अंमल दिसतो आहे आणि हे मंदिर खूप सुंदर आहे, बघण्यासारखं आहे। तर तळामध्ये कासव खूप असतात, तर नाही खाली जातात सगळे। दर्शन करून झाले, त्याच्या वरती मागे जिथे गणपतीचं पाऊल आहे ते तुम्हाला दाखवतो। तर चला जाऊया। गणपतीचं पाऊल आहे, तिकडे मी जाता चालत हे बघा।
आलो नव्हतो. 2 वर्षांसाठी आला असून इकडे बरं वाटलं येऊन. मला आलो खाली इकडे पाऊल आहे आलोय खाली. खूप माणसं पण आहेत. तर इथून मस्त समुद्र किनारा बघायला मिळेल. नक्की येऊ शकता इकडे दर्शनासाठी. सुंदर कसं समुद्र किनारा दिसतोय. तर मी तुम्हाला म्हटलं गणपतीचं पाऊल हे बघा. पाऊल ते बाजूला तुम्ही बघू शकता समुद्र किनारा मस्त एकदम. तर मस्त माडांची बाग सुद्धा आहे बाजूला सर्व. हे बघा छान वाटतं एकदम. तर मित्रांनो मी आता कड्यावरचं गणपती दर्शन करून आलो आता खाली. आता गावात आहे. तर आमच्या गावात खाली आलो आहे. तर इथे आता पावसाला पावणारी दुर्गादेवीचं मंदिर आहे. खूप फेमस आहे मंदिर. तर आता आलो खाली मंदिराकडेच. तर हे बघा तुम्ही सुद्धा नक्की भेट द्या दुर्गादेवी मंदिर. तर आलो खाली दुर्गादेवी मंदिरामध्ये. तर मित्रांनो पहिला आपण दर्शन करूया आधी, नंतर मग या मंदिराची माहिती घेऊ थोडीफार. तर मित्रांनो माझं दर्शन करून झालं आता. हे कोरीव काम बघा. हे सर्व खांब आहेत, हे लाकडी खांब आहेत. तर लाकडी खांबावरती कोरीव काम बघा. खूप सुंदर कोरीव काम आहे. पूर्ण लाकडी खांब आहे ते. आणि लाकडी खांबावरती कोरीव काम तुम्ही बघू शकताय. फार सुंदर कोरीव काम केलंय. बघा सर्व खांबांवरती सेम नक्षी आणि सुंदर बघण्यासारखी. बघा फार सुंदर नक्षी आहे.
पाठीमागे जाईन मी. तर आपण आता बीचवर फिरत जाऊया. हा थँक्यू. सापडलं तिथे काकांना विचारलं मी. हा मी पण नवीन जाऊ तिकडे तर शोधत आलो खाली. हा थँक्यू. हा मला मंदिर सापडलं सांगा तिकडून आलो. तर काकाने मला सांगितलं सोय केलं. आता निघतोय आता. चला. तर मित्रांनो मी आता या अंधारलेमध्ये आता बीचला आलो. जरा बघा इथे डोंगरावरती आहे. मस्त हवा लागते आणि वाटतंय. आपला समुद्र किनारा भारी वाटतंय. वातावरण बघा आपल्या गावचं खूप छान. मित्रांनो इकडं फिरण्यासाठी भरपूर काही आहे. तर बघितलं तर बघा समोरच रिसॉर्ट पण आहे. रिसॉर्ट वगैरे भरपूर आहे तिकडे. तुम्ही येऊ शकता फॅमिली वगैरे घेऊन फिरण्यासाठी. तर खूप लोक येतातच इकडे फिरण्यासाठी, कारण की इकडे एरिया पूर्ण फेमस आहे दापोली साईडला. तर निघतोय मी आता केळशीला. आपण केळशी बीच पण फिरून जाऊया. तर जाता सर्व फिरून जाऊया आता, कारण की आलोय तर एवढं फिरून जायलाच पाहिजे, नाहीतर येऊन फायदाच नाही. चला जाऊया आपण. तर मित्रांनो आता मी केळशी बीचला, तर केळशीला आलो आतमध्ये बीचमध्ये बीच जवळ. तर इकडचे बाजूची झाडी बघू शकता तुम्ही. तर वादळात सर्व झाडं मोडली होती ते बघा. पूर्ण इकडे आता सपाट झालंय. पहिल्यासारखं बीच राहिलंच नाही. पहिलं खूप सुंदर होतं, थोडं आता झाडीच नाही आहे, त्यामुळे थोडं जंगल वाटतंय बघा. इकडे सर्व सुरू होते, छान वाटत होतं. आता सर्व वादळामध्ये मोडून गेलं. तर हे बघा आजूबाजूला पूर्ण झाडीच झाली आता, आणि लोक पण काय जास्त दिसत नाहीत. एकदम काकाने काकीच आहेत. तर आपण इथं निघतोय घरी. चला जाऊया. तर मित्रांनो मी आता झालोय फिरून, आता आलो घरी, फ्रेश वगैरे झालोय. तर दादा बघा वाजतोय बिया. असं आता काय कोकणचा रानमेवा. दादा बिया वाजतोय. आणि आमची परी बघा इकडे. इकडे पुढातच गरमी भरपूर आहे. चप्पल चप्पल तुझ्या हा कुठे? घरी. मग घरी घाली कोण चप्पल? हा काय म्हणजे परी बघा चप्पल घाल. हसू नको. तुझीच व्हिडिओ करताय, बघताय कशी. चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा, आणि आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.